आता मी चाळत आहे। तुम्हाला मी बघा, सगळे आपण रेडीमेड गहू विकत आणतो, सगळ्यांना बऱ्याचदा नवीन पिढीला ही गोष्टी माहीत नाहीत। मग ही आहे चाळण, सो हिला चाळणे म्हणतात, कारण ह्यामध्ये छोट्या आकाराचे खड्याने जे कण आहे ते पडतात। ही पहिली स्टेप आहे, ही चाळणे। दुसरी स्टेप म्हणजे सुपानं पाकडणे। हे सूप आहे ते तुम्हाला मी पाकडायला शिकवते बघा। हे बघा, इथं साईडला पकडायचं आहे ना, आपल्याला इथं पाकडायचं आहे, ह्याला पाकडणे म्हणतात। आणि असं करणे याला घोळणे असे म्हणतात। ही तिसरी स्टेप आहे, एक घोळायचं आहे, याला घोळणे म्हणतात। घोळ्यामुळे खडा आहे ते मागं राहतात आणि मेन जे धान्य आहे ते पुढं पुढं येतं। सो वयचणे म्हणजे तुम्हाला मी सांगत आहे, वयचणे म्हणजे काय होतं, मोठ्या मोठ्या आकाराचे धान्य पुढे ह्या पार्टला आणण्यासाठी इथं हे सूप पकडलं जातं आणि असं केलं जातं, ह्याला वयचणे म्हणतात। यानं काय होतं, मोठ्या आकाराचे खडे वगैरे जे आहेत किंवा जे मोठे गहू आहेत ते पुढे येतात, ह्याला वयचणे असे ही प्रोसेस आहे याची। पाचवी स्टेप म्हणजे वेचणे। वेचणे म्हणजे खडे साईडला काढायचे आहेत, हे बघा, त्याला हे वेचणे असं म्हणतात। अशा